पाशव सत्व. आता या ठिकाणपासून तमोगुणाचं आधिक्य असणाऱ्या मानस प्रकृती आपण बघणार आहोत. पाशव सत्व व्यक्तीमध्ये तमोगुणाचं आधिक्य असल्यामुळं यांच्यावर संकट आलं तर त्यातून ते बाहेर पडण्याचा प्रयत्नही करत नाहीत. या व्यक्ती अमेधसम म्हणजे कोणत्याच गोष्टीमध्ये त्याचा रस किंवा इंटरेस्ट नसतो, त्याच्यामुळे त्यांना त्या विषयाचं आकलन हे कमी होतं, समजत नाही आणि ज्ञानही कमी असतं आणि स्मृतीही पण कमी असते, अल्प असते. या सतत आहार सेवन करणारे असतात, निद्रा घेणारे असतात आणि कामविषयक गोष्टी मग्न असतात. सुश्रुत संहितेमध्ये पाशवसत्व व्यक्तीच्या अल्पबुद्धी, अल्पग्रहणशक्ती, अल्पस्मृती अशी लक्षणं ॲडिशनल सांगितलेली आहेत. या लोकांना बुद्धी कमी असते. सर्व व्यवहार हेतुर ज्ञानम बुद्धी ही. अल्पग्रहणशक्ती सांगितलेलं खूप कमी समजतं. अल्पस्मृती लक्षात पण खूप कमी राहतं. नंतर मात्स्यसत्व. मात्स्यसत्व व्यक्ती चंचल असतात, सतत हालचाली करणारे असतात, भिस्त्रे असतात, अनवस्थित असतात, व्यवस्थितपणा नसतो यांच्यामध्ये. रागीट आणि कामविचारी असतात. यांना जलविहार खूप आवडतो. मत्स्य म्हणजे मासा. मासा जसा पाण्यात राहतो तसं यांना जलविहार आवडत असतो. नंतर आहे वानस्पत्य सत्व. वनस्पती जसं एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात नाही तसं वानस्पत्य मानस प्रकृतीचे लोक असतात. आळशी असल्यामुळं जागेवरून हालतही नाहीत, सतत खाणारे असतात. बुद्धिहीन, यांना बुद्धी कमी असते, त्याच्यामुळे कोणताही विचार ते लोक करत नाही. सुश्रुत आणि वानस्पत्य व्यक्तींमध्ये एकाच जागी बसून राहणे, स्वतःची दैनंदिन कामंही न करणं, सतत खाणं, सत्वगुणाचा अभाव आणि दारिद्र्य ही लक्षण सांगितलेली आहेत. तर हे असे 16 मानस प्रकृतींचं वर्णन आपल्याला आयुर्वेदामध्ये पाहायला मिळेल. हा व्हिडिओ तयार करत असताना एक इंटरप्शन असल्यामुळे 2 छोट्या भागात हा व्हिडिओ करावा लागला. सुरुवातीला सत्व आणि रज मानस प्रकृतीची लक्षणं आपण बघितली. या ठिकाणी तमो गुणाचं आधिक्य असणाऱ्या तामस प्रकृतीची वर्णनं आपण बघितली. ही वर्णनं चरक, सुश्रुत, वाग्भट या ग्रंथांमध्ये जी वर्णन केलेली आहे ते आपल्या सोप्या भाषेत मी समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता विद्यार्थ्यांनी या सगळ्या गोष्टींचा अभ्यास कसा करायचा. पहिली गोष्ट मानस प्रकृती होती. एक तुम्हाला लॉंग आन्सर क्वेश्चन, ज्याच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला 4 पानामध्ये द्यावं अशी अपेक्षा आहे, असा विचारला जाऊ शकतो. मग हे सगळं जे तुम्ही वाचाल ते तुम्ही लक्षात पण ठेवलं पाहिजे. कोणती गोष्ट लक्षात ठेवण्यासाठी जे काही उपाय असतात त्यामध्ये एक उपाय असा आहे की प्रॅक्टिकली ती गोष्ट करून बघणं. तर आपण मानस प्रकृतीचं परीक्षण पण करू शकतो. एखाद्या व्यक्तीची निवड करून त्याच्यामध्ये आपल्याला कोणकोणती लक्षणं आढळतात हे आपण टिकमार्क करू शकतो. या सगळ्या लक्षणांकडे पाहिल्यानंतर तुम्हाला असं लक्षात येईल की ज्याला रिसर्च मेथोडॉलॉजीमध्ये क्वांटिटेटिव्ह स्टडी असं म्हटलेलं आहे किंवा सब्जेक्टिव्ह स्टडी. एखाद्या व्यक्तीविषयी तुमचं मत काय हे समजा बघायचं असेल तर तुम्ही तुमचं त्या व्यक्तीविषयी मत मांडू शकता. त्याच्यामुळं प्रत्यक्ष त्या व्यक्तीशी न बोलता त्याला नुसतं ऑब्झर्व करून तुम्ही जरी लिहिलं तरी हे चालू शकतं. तुम्ही जेवढ्या लोकांचं मानस प्रकृतीचं परीक्षण कराल तेवढ्या मानस प्रकृतीचा अभ्यास हा तुमचा अतिशय चांगला होईल. या 3ही प्रकृतीमध्ये एखादा शॉर्ट आन्सर क्वेश्चन पण तुम्हाला येऊ शकतो, जो 5 मार्काचा असून तुम्हाला एका पानात उत्तर द्यायचं असतं. याशिवाय MCQ मध्ये कोणतेही प्रश्नही विचारले जाऊ शकतात. हे सगळं परीक्षेच्या दृष्टिकोनातून झालं, म्हणजे परीक्षार्थी म्हणून तुम्ही अभ्यास करणार आहात. पण विद्यार्थी म्हणून अभ्यास करताना हे ज्ञान तुम्हाला आयुष्यभर वापरायचं आहे. समाजामध्ये कोणत्या लोकांमध्ये कोणकोणते गुणधर्म तुम्हाला आढळून येतात याचं सूक्ष्म निरीक्षण केलं तर तुम्हाला मानस प्रकृती अधिक चांगल्या पद्धतीनं समजते. खूप वेळेला असे प्रसंग येतात की लोक आपल्याकडे मार्गदर्शनासाठी येतात. सर आम्हाला गायडन्स करा, मॅडम आम्हाला सांगा आता काय करायचं.
त्यावेळेस या मानस प्रकृतीचा उपयोग तुम्ही करू शकता. व्यवसायाची निवड करताना सुद्धा मानस प्रकृतीचा उपयोग होत असतो आणि या पद्धतीचं संशोधन आयुर्वेदामध्ये झालेलं आहे. एक उदाहरण द्यायचं म्हटलं तर मला आठवतं की मुंबईमध्ये एक ग्रोथ सेंटर आहे. त्या ठिकाणी 12वी पास झालेल्या मुलांना घेऊन पालक येतात की यांना आता आम्ही कोणत्या कोर्सला टाकायचं आहे. याला व्होकेशनल गायडन्स असं म्हणतात. तर कोणत्या कोर्सला टाकणार, डॉक्टर बनणार, इंजिनियर बनणार, बिझनेस करणार, जॉब करणार, याची निवड करताना सुद्धा या मानस प्रकृतीचा चांगला उपयोग होतो. तर एवढ्या प्रकारची मानस प्रकृती परीक्षण करा, एवढी मानस प्रकृतीचा विचार करा, ही सगळी लक्षणं तुमच्या आपोआप लक्षात येतील आणि परीक्षेमध्ये तुम्ही नेमकं उत्तर तसं लिहू शकाल. आणि व्यवहारामध्ये म्हणजे पूर्ण आयुष्यभर आयुर्वेदाच्या प्रत्येक ज्ञानाचा उपयोग तर तुम्हाला करायचाच आहे. तरच त्या आपण चांगल्या पद्धतीनं आयुर्वेदाचा उपयोग करून घेऊ शकून आपल्या आयुष्यात आपलं भलं करून घेऊ शकू. थँक्यू व्हेरी मच. ऑल द बेस्ट.